जनार्दना सद्गुरु स्वामी जनार्दना जनार्दना सद्गुरु स्वामी जनार्दना जनार्दना सद्गुरु स्वामी सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज. पालखी पूजनासाठी नवनाथ भाऊ सोनवणे व्यासपीठाकडे यायचंय. पालखी पूजनासाठी नवनाथ भाऊ सोनवणे चला. जनार्दन बाबांचं गुरुपूजन करायचं, पूजन करायचं, गुरुच्या नामात रंगायचं, पूजन करायचं, गुरुच्या नामात पूजन करायचं, गुरुच्या नामात रंगायचं, पूजन करायचं, गुरुच्या नामात रंगायचं. जनार्दन बाबांचा भक्त मंडळ जमला. नवनाथ भाऊ सोनवणे बाबाजींच्या पालखीचं पूजन करताय. सर्वांनी वर हात करून टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचंय. ओ जनार्दन बाबांचं गुरुपूजन करायचं, पूजन करायचं, गुरुच्या नामात रंगायचं, सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज. स्वामीजींच्या पूजनासाठी भाऊसाहेब भाऊ नवले व्यासपीठाकडे यायचंय. चला स्वामीजींच्या पूजनासाठी. मन मंदिरी गुरुला पूजितो, मन मंदिरी गुरुला पूजितो, मंदिरी गुरुला पूजितो, मन मंदिरी गुरुला पूजितो. सर्वांनी वर हात करून टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचंय. स्वामीजी संपन्न होत आहे. चला भक्तांनो उठा लवकरी, हाती घेऊन पंचारती, गुरुचं रूप मी आठवतो. मन मंदिरी गुरुला पूजितो, मन मंदिरी गुरुला पूजितो, मंदिरी गुरुला पूजितो, मंदिरी गुरुला पूजितो. जय जनार्दन. संत पूजनासाठी संभाजी भाऊ पडवळ व्यासपीठाकडे यायचंय. संत पूजन करून घ्यायचंय. चला संत पूजनासाठी संभाजी भाऊ पडवळ, रघुनाथ पवार. लगन गुरु चरण लगी मोहेला, लगन मोगे लागे, लगन गुरु चरण लगी मोगे लागी लगन गुरु चरण लगी मोहे, लागी लगन गुरु चरण लगी मोहे. चरण बिन कुछ नहीं भाए, चरण बिन कुछ नहीं भाए, गुरु चरण बिन गुरु चरण. गुरु चरण बिना. लासूर स्टेशन वाले भक्त मंडळ व्यासपीठाकडे जायचंय. भाऊसाहेब भाऊ लासूर वरून आलेले भक्त मंडळ त्यांचं पूजन करून घ्या. गुरु
परशुराम पाटील पगार पोलीस हेड कॉन्स्टेबल आणि श्री भास्कर पाटील पगार शिक्षक गोळवाडी वैजापूर छत्रपती नगर यांनी व्यासपीठाकडे यायचं यांचे पूजन भक्त मंडळाच्या वतीने होईल. लातूर भक्त मंडळाचं पूजन तसंच गोळेवाडीवरून आलेले भक्त मंडळ यांचं पूजन बाबाजींच्या हस्ते होत आहे. सर्वांनी वरात करून टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं आहे. नंतर आलेले संत मंडळी यांचंही पूजन इथे संपन्न झालेलं आहे. सर्वांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचंही स्वागत करायचं आहे. आपल्या संत मेळा चायलरचे संस्थापक बापू यांचंही पूजन होईल. भजन सेवा चायलरचे संस्थापक आपले विस्मृती भाऊ यांचे पूजन होईल. तसंच जय जनार्दन चॅनलचे संस्थापक कृष्ण भाऊ यांचे पूजन होईल. साऊंड सिस्टीमवाले गोदडे भाऊ व्यासपीठावर जायचे बाबाजींच्या हस्ते शाल फिरपड घेऊन जायचे. राम भजो श्री कृष्ण भजो जय जनार्दन भजन करो. राम भजो कृष्ण भजो जय जय जनार्दन राम भजो श्री कृष्ण भजो जय जनार्दन भजन करो. गोदडे भाऊ आजच्या पंक्तीचे अन्नदाते भाऊसाहेब यांचं स्वागत बाबाजींच्या हस्ते होत आहे. सर्वांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत करे. राम भजो गोदडे भाऊ समोर राम भजो राम भजो श्री कृष्ण भजो जय जना गुरु महाराज 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 गुरु
महाराज गुरु महाराज गुरु महाराज गुरु महाराज गुरु महाराज गुरु महाराज जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय। दोन-तीन खुर्च्या महाराज तीन एक खुर्च्या पाठीमाग महाराज बसले। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। वक्रतुंड महाकाय सूर्य कोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकारेषु सर्वदा। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमक्षादिरक्षम् एकं नित्यमिमलमचलं सर्वदि साक्षभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। कैलासराना शिवचंद्रमौळी फणींद्रमाथा मुकुटिदळानि कारुण्य सिंधु भव दुःखहारी तुझवीन शंभो मज कोण तारी। सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वादात्मजं वानरयुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। नमः पार्वतीपते हर हर महादेव गोपाल कृष्ण भगवान श्री गुरुदेव दत्त 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 अलंकरण सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की। सर्वदेश्वर भगवान त्र्यंबकेश्वर महाराज श्यावर रामचंद्र की। संकट मोचन हनुमान की जय। छत्रपति शिवाजी महाराज की जय। 2 मिनिटं आपण भजन करू। हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे। हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे। हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे। काशी विश्वनाथ गंगे काशी विश्वनाथ गंगे। काशी अमरनाथ गंगे काशी अमरनाथ गंगे। हर हर महादेव शंभो
काशी विश्वनाथ गंगे हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे ओ जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन 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 सद्गुरु स्वामी जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन सद्गुरु जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन 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 सद्गुरु सर्वांनी वरत्या ओम नमः शिवाय शिवाय नमो ओम नमः शिवाय शिवाय नमः वा वा ओम नमः शिवाय शिवाय नमो ओम नमः शिवाय शिवाय नमः ओम नमः शिवाय शिवाय नमो ओम नमः शिवाय शिवाय नमः शिवाय नमो 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 ओम नमः शिवाय शिवाय नमो नमः शिवाय शिवाय नमो ओम नमः शिवाय शिवाय नमो नमः शिवाय शिवाय नमः पार्वती पते हर हर महादेव शिवस्वरूप राष्ट्रसंत जगद्गुरु जनार्दन स्वामी गुरु माऊलीच्या कृपेनं राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामी आश्रम वायगाव पंचकृषी या पवित्र पावन प्रदोषच्या पर्वणीच्या निमित्तानं ही वारी आपण प्रत्येकजण करतो. कधीही कोणीही वारी चुकवत नाही. विशेष आहे पाणी असो पाऊस असो वारा असो, परंतु महिन्याच्या या वारीसाठी आपण प्रदोष कधीच टाळत नाही. कारण आम्हाला माहिती आहे की इथं आल्यावर महादेव आणि जनुबाबा तुमच्या पदरात काय टाकतात त्याची जाणीव तुम्हाला असेल. कारण ही झोळी कधीही खाली जात नाही. विशेष म्हणजे आम्ही आज जरा बऱ्याच कार्यक्रमामध्ये होतो. झाडीचा कार्यक्रम होता, अजून आपला खडक माळेगावला होता. आमचे भगवानगिरी महाराज बाबाजींचे कृपापात्र शिष्य होते, त्यांचं द्वितीय पुण्यस्मरण होतं. त्यानंतर आमचे ज्ञानेश्वर महाराज त्यांच्याकडेही कार्यक्रम होता. म्हणून थोडंसं वेळ जरी झाला असेल तरी 15-20 मिनटं आपण श्रवण करू. जास्त वेळ नाही, तरी पण आल्यानंतर काहीतरी घेऊन गेलं पाहिजे. म्हणून नाहीतर बक्कलीचं ह्याला पाणी होऊन मेला असं नको. नाहीतर कसं असतं माहिती का, पहिले यावल्याच्या स्टेशनवरती टांगा आला तर ते घोड्याचं तोंड परत कुठं व्हायचं, परत तिकडं कोपरगावला गेला का परत तोंड कुठं व्हायचं, असं नको. म्हणून आपलं जे काही दिशा आहे, आपली काही आशा आहे, आपली काही अपेक्षा आहे, ती परिपूर्णत्वाकडे जाण्यासाठी परमेश्वर आपल्याला ज्यावेळेस अतिकृपा होते, अतिसंत कृपा होते, अति भगवंताची कृपा होते, त्यावेळेस असा सत्संग देतो, हे लक्षात राहते. नाहीतर कधीही एवढी मोठी कृपा होत नाही. ही कृपा होण्यासाठी फार पुण्य लागतं. पुण्य फळले बहुत दिवसा, भाग्य उदयाचा ठसा, ठसा उजळण्यासाठी असे संत यावं लागतं. आज ज्यांची पंगत आहे
त्यांनी 2 मिनिटं जागेवर उभं राहायचं आहे. कृपया या, समोर या, कुठं कुठं या, उभं राहा. भाऊसाहेब भाऊ सगळे उभे राहा. आपण यांचं टाळ्याच्या गजरात स्वागत करा. संत कृपा. हा सांगतो, मोरची सांगतो बाबा म्हणता पुढची पंगत जी आहे ती सांगा. यांचं पुन्हा एकदा टाळ्याच्या गजरात आपण स्वागत करू. श्रावण महिन्याच्या पर्वणीवरती आणि शनी प्रदोष तुमच्या वाट्याला आला म्हणून व्यासपीठावरून तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत, टाळ्याच्या गजरात स्वागत आहे. धन्यवाद. जे अन्नदाते आहे आजचे ते बघा, दरवर्षी त्यांनी ही पंगत घेतलेली आहे. आता बाबांची खूप तळमळ आहे, आमची विमलगिरी बाबाची. लगेच पुढची करून द्या, आपण त्यांना नारळ देऊ बाबा, काळजी नका करू. हो देऊ. विशेष म्हणजे कार्यक्रम आटोपला की आपण त्यांना आरतीच्या वेळेस नारळ देऊ, श्रीफळ देऊ. परमपूज्यनीय स्वामी विमलगिरी बाबांचं आपण टाळ्याच्या गजरात स्वागत करूया. परमपूज्यनीय या ठिकाणचे श्रीमहंत आमचे संतोषगिरी महाराज यांचे टाळ्याच्या गजरात स्वागत करू. 108 श्रीमहंत आमचे लखनगिरी महाराज तेही या ठिकाणी आले, त्यांचे टाळ्याच्या गजरात स्वागत करू. विशेष म्हणजे बालक बाबा या ठिकाणी आले, त्यांचे टाळ्याच्या गजरात स्वागत. आमचे नीलकंठ महाराज या ठिकाणी आले, त्यांचेही टाळ्याच्या गजरात स्वागत. डॉक्टर बाबा या ठिकाणी आहे, त्यांचेही टाळ्याच्या गजरात स्वागत. वाल्मिगिरी बाबा आहे, त्यांचेही टाळ्याच्या गजरात स्वागत. भजनी मंडळ, भाविक भक्त, माता भगिनींनो, आपण ज्यावेळेस अशा पवित्र पर्वणीत येतो, हे बघा असं समजू नका ज्या वेळेस तुम्ही अशा प्रदोषच्या पंक्तीला निघतात आणि एखाद्याला म्हणता, अरे बाबा चला आज प्रदोष पंगत आहे, कुठं आहे? आपल्या आश्रमात आहे. नुसतं असं जरी म्हणलं तरी त्या क्षणाला भगवंत तुमच्यामध्ये काहीतरी यज्ञाचं पुण्य देऊन जातो. लक्षात घ्या. नुसतं निघाले इकडं, नाम घेता वाट चाले, नाम घेता वाट चाले, यज्ञ पामुला पामुले, यज्ञ पामुला पामुले, नाम घेता वाट, नाम घेता. म्हणजे काही यज्ञाचं फळ. आम्ही कालपर्यंत लासूर स्टेशनला होतो. इकडनं जायचो 5-6 वाजता, यायचो रात्री 2-2:30 वाजता. बराच टाईम व्हायचा, जवळजवळ 1 महिन्यापासून. न्यायडोंगरीची कथा झाली असेल, रायगावची झाली असेल, आपण कुठं थांबत नाही. सकाळी अभिषेक असतो नर्मदेश्वराचा आणि अभिषेक केला पाहिजे. ह्या महिन्यात आपल्याकडनं एक तरी अभिषेक झाला पाहिजे. कमीत कमी एकदा तरी, एक तरी सोमवार महिन्यातला एक तरी दिवस आपण अभिषेक केला पाहिजे. आता इथं बसल्यापैकी कोणी कोणी अभिषेक केला? वा वा, धन्यवाद धन्यवाद. बरेचसे आहे. बाकीच्यांची अभिषेकची ओळखच नाही. अभिषेक नावाची ओळख असं. अभिषेक करा. अभिषेकाने मिळतं काय? भगवान शंकराची आराधना ज्यावेळेस आपण करतो, भगवान शंकराची पूजा आपण ज्यावेळेस करतो, भगवान शंकराजवळ आपल्याला कमीत कमी 1 तास बसायला ज्यावेळेस भेटतं, त्यावेळेस तो भगवंत आपल्याला काहीतरी अवघडदानी देऊन जातो. पण अभिषेकानं आपल्याला आत्मिक शांती मिळते. अभिषेकानं दुःख दारिद्र्य दूर जातं. अभिषेकानं कुबेर प्रसन्न होतो. अभिषेकानं आपलं जीवन धन्य होतं. म्हणून श्रावण महिन्यामध्ये कमीत कमी एक तरी अभिषेक झाला पाहिजे. एकदा तरी बसा. अजून आता उद्या 5वा सोमवार आणि मागच्या वेळेसही सांगितलं तुम्हाला 72 वर्षाने हा योग आला 5 सोमवारचा. किती? आणि विशेष म्हणजे श्रावण महिन्यामध्ये 2 शनी प्रदोष आले. या प्रदोषचं फार महत्व आहे. आम्हाला वेळ लागला यायला, नाही तर तुम्हाला आज खूप छान सांगायचं होतं सगळं या प्रदोषचं महत्व. कारण आम्ही तिथूनच निघताना चिंतन करून आलो असतो की आज शनी प्रदोषचं थोडंसं महत्व सांगूया. परंतु प्रसादाला वेळ होतो, लांबून लोक आलेले असतात. आम्हाला माहिती
ज्यावेळेस आम्ही गाडी घेऊन परत चालतो ना, रस्त्याने पायात काही राहत नाही कायचं. एवढे एवढे लेकरं बोटाला धरलेले असतात, 2-2, 4-4 किलोमीटरवरून येतात. ती दक्षता आम्ही नेहमी घेत जाऊ आणि घेणार. कारण का आम्ही गाडीत जातो भरकान निघून, पण तुम्ही पायी चालतात आणि एवढ्या दुरून आलेले असतात. कारण इथं प्रत्येक गाव 2 ते 3 किलोमीटरवर आहे, बरोबर आहे का नाही? प्रत्येक गाव. आणि त्यामुळे एवढ्या दुरून तुम्ही येतात. काही गाड्याने येतात, काही परत घरी जायचं म्हणलं तर 10-11 वाजतात. हे बघा, आता आम्ही काल लासूर स्टेशनवर होतो, तिथलं भक्त मंडळी येईल आहे, त्यांनी खूप आनंद घेतला. आता त्यांनी प्रथम तो आनंद पाहिला. आपल्याकडे कायम भेटतो, बरोबर आहे की नाही? आपल्याकडं आयती गंगा येते. तुम्हाला माहिती, महिना झाला येणार ठरलेलं आहे. म्हणजे तुम्हाला आमंत्रित करावं लागत नाही, तुम्ही फक्त पत्रवाळी घेऊन बसायचं, आम्ही वाहटणार. तुम्हाला डोळे झाकून माहिती की महिन्याला वारी आहे आणि महाराज येणार आहे. भरला जनार्दनाचा दरबार, भरला जनार्दनाचा दरबार, चालला नामाचा गजर, चालला नामाचा गजर, चालला नामाचा गजर. पीडा पीडा टळुनी जाती, पीडा पीडा टळुनी जाती, देहाला या लाभे मुक्ती, देहमाया लागे मुक्ती. जनार्दनी नामे रंगले, भक्तांचे मन भरला जनार्दनाचा दरबार, भरला जनार्दनाचा दरबार, चालला नामाचा गजर, चालला नामाचा. हा नामाचा दरबार आहे. विशेष म्हणजे आम्ही आता लासूर स्टेशनला जसं पशुपती नावाचं व्रत आहे, तसे एक अजून व्रत आहे. सोमवार आलेला आहे आणि अशा दिवशी एकदम सरळ घरातून 2 पंती घ्यायच्या, 2 फुलवाती टाकायच्या, मंदिरात जायचं. महादेवाच्या मंदिरात गेलं तर बेलाच्या झाडाचं थोडीशी अशी ही तोडायची फांदी, फांदीला थोडीशी कापूस गुंढळायचा आणि ते जे आपण पेटवतो दिवा, त्या बेलाच्या काडीने पेटवायचं. लक्षात घ्या, जर का तुम्ही एक दिवा महादेवाच्या पिंडीजवळ फक्त बेलाच्या काडीने जर जाळून आपण त्या ठिकाणी पेटवला तर 1 लक्ष दिवा लावण्याचं पुण्य मिळतं. किती? 1 लक्ष, 1 लाख दिवे लावण्याचं पुण्य मिळतं. पण कशाने लावायचं? आणि जर भगवान विष्णूच्या मंदिरात गेले तर तुळशीची थोडीशी काडी घ्यायची आणि तेच भगवान विष्णूच्या पांडुरंगाजवळ लावलं तर तिथं सुद्धा 1 लक्ष दिवा लावण्याचं पुण्य मिळतं. म्हणून ज्योतसे ज्योत हो. आपल्याला वेळ कमी आहे. ज्यावेळेस तुम्ही अर्धी प्रदक्षिणा करायची, तुम्हाला एवढी मोठी अनुभूती येईल, एवढी मोठी अनुभूती येईल, घरामध्ये कुठल्या प्रकारचं संकट येणार नाही. ज्यावेळेस आपण प्रदक्षिणा अर्धी मारली आणि ज्यावेळेस जलधारी पाणी वाहत आहे त्या ठिकाणी एक दिवा पेटवला, लक्षात राहू द्या, आणि तो पेटवलेल्या दिव्यालाच आपला दुसरा दिवा पेटवायचा. 1 दिवा महादेवाजवळ ठेवायचा आणि 1 दिवा आपण आपल्या घरी पेटवलेला घेऊन यायचा. भगवान शंकराची ज्योत, जो प्रकाश, जो प्रसन्नता आहे, जी आपल्या घरामध्ये आपण त्या दिव्याच्या रूपाने घेऊन येणार आहोत. आल्यानंतर उजव्या बाजूला दरवाजाच्या आतमधून
उजव्या बाजूला तो 15 ते 20 मिनिटं जर तो दिवा चालला तर घरातली जी वाईट अनेक प्रकारची शक्ती आहे, घरात काही अनेक प्रकारचे दुःख दारिद्र्य आपल्या घरात प्रवेश करून राहत आहे, आपल्या घरात कोणी पाहुणे सुद्धा लेकराला पाहायला फिरकत नाही आहे, ज्या दिवसापासून तुम्ही असा दिवा आपल्या घरात ठेवणार त्या दिवसापासून तुमचं घर भगवान शंकराचं शिवालय बांधल्याशिवाय राहणार नाही. लक्षात राहू दे. शिवालय समजायचा आनंद, शिव म्हणजे कल्याण, तुमच्या घराचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आपण जे करतो, आपण जे भगवंताचं स्मरण करतो, कधीही आपण हजारो बेलाचं पान आणू शकत नाही. म्हणून एक बेलाचं पान जर तांब्यात टाकून भगवान शंकराला वाहिलं तर त्याचं महत्त्व किती आहे, त्याची अनुभूती किती आहे. फक्त एकच बेलाचं पान घ्यायचं, तांब्यात टाकायचं आणि भगवान शंकराला समर्पण करायचं. आता श्रावण महिना आहे, चाललाय आता उद्या परवा, नंतर अमावस्या झाली की गणपती बाप्पा येत आहे. कोण येत आहे? ह्या परिवारांना विशेष आहे बघा. भोले बाबा 1 महिना, बरोबर आहे का नाही? गणपती बाप्पा 10 दिवस. हा, भोले बाबाकडून नाही नीट झाले तर गणपती बाप्पा आहे. सुख करता दुःख हरता सुरू होऊन जातं. म्हणजे ज्याला कधी आयुष्यात आरती घ्यायची सवय नाही ते पण घरी काय करतं? आरती करतं. गणपती बाप्पा मंगलमूर्ती मोरया. जर गणपती बाप्पा कोण एखादं चुकलं भुकलं तर मग आमची आई येते नवरात्रात. करूया उधो 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 अंबाबाईचा, करूया उधो 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 अंबाबाईचा. साऱ्या जनतेची आई माता अंबाबाई, हकेला उभराई सारे कैदीच्या पायी. दंडदृष्टांना देई आणि करूपती गेई भक्तांच्या पायी. अश्विनी प्रथम दिनी बसते सिंहासनी, अश्विनी प्रथम दिनी बसते सिंहासनी. होतो जय घोष मावलीचा, उधो उधो करूया उधो 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 अंबाबाईचा. मायेचा वाघे जरा शेगरी कोल्हापुरा, मायेचा वाघे जरा शेगरी कोल्हापुरा. करूया जय घोष माऊली उधो. आई पण येते, लेकरं पण येतात, भोले बाबा पण, पूर्ण परिवार येतो. कशासाठी? आपल्याला भक्ती मार्गाला लावण्यासाठी. नवरात्रात उपवास, श्रावण महिन्यात उपवास, गणपती बाप्पाचे चतुर्थीचे उपवास. म्हणजे उपासना ही देवाजवळ, उपवास म्हणजे देवाजवळ वास. नुसतं फलार करून दडप्या करायचा नाही. तर काय उपवास आहे, मग काही मागं पुढं पाहायचं नाही. फराळच झालं, खिचडी झाली, वेपर झालं, दिवसभर ढेकरच द्यायचे काम, याला उपवास नाही. नुसतं उपवास धरणं याला देवाजवळ जाणं, 10 दिवस गणपतीची पूजा करणं याला सुद्धा उपवास म्हणतात. ले कडक धरले, ज्या दिवशी उपवास धरतो त्या दिवशी आपण कडक होऊन जातो. मला उपास आहे ना, अरे अरे तर तुला उपास आहे ना, मग तू बाकीच्यावर कशाला तापास करतो? तुझा ताप तुझ्याजवळ राहू दे. तुला उपास असला तर घेणं काय करायची? उपासना करावी, साधना करावी, संतांच्या संगतीत जावं, सत्पुरुषांचं पूजन करावं. एक लक्षात घ्या, आपण आता भगवान शंकराचं गणपती बाप्पाचं थोडंसं ऐकतो की आईची पूजा केली होती, महानता प्राप्त झाली होती. असं सांगितलं जातं की एक परिवार होता. कधी कधी माणसाकडनं चूक होते. आम्ही काल असं स्टेशनला शेवटच्या प्रवचनात सांगितलं की एक आई आपल्या लेकराला खूप गुणगोविंदाने वाढवते, लहानचं मोठं करते. मी सांगू का, ज्याच्याजवळ आई आहे ना तो सगळ्या जगातला सगळ्यात श्रीमंत म्हणून समजायचा, तो फार भाग्यवान समजायचा, अति भाग्यवान. सगळ्यात ज्याला जर आईचं चरणाचं जर दर्शन भेटत असेल ना तर कैलासाचा एवढा प्रसन्न होतो महादेव, एवढा प्रसन्न होतो की तो म्हणतो माझ्यापेक्षा तुझ्याजवळ एवढं मोठं दर्शन आहे. म्हणून आपल्याला आई कळाली पाहिजे. भागवत कथा असेल, शिवपुराण कथा असेल,
कथित आपण एवढं उत्सवान येतो तेवढं काय झालं, त्या आईनं लहानचं मोठं केलं. आता लग्न झालं लेकराचं. जोपर्यंत लग्न होत नाही ना तोपर्यंत लेकरू आई आई करतं बरं का, प्रत्येक लेकरू. पण लग्न झालं की जय 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 बायको तुम्ही सांगाल ते काम आम्ही ऐकू. लग्न झाल्यावरच थोडा प्रॉब्लेम येतो. मग आईकडं थोडंसं दुर्लक्षच होतं, प्रत्येकाचंच होतं. असं नाही की आपण लय फार श्रावण बाळ आहे नाही होतं. त्या लेकराला त्या पत्नीनं सांगितलं का हो म्हणे ही आई आता वृद्ध झाली, खोकती, इथंच राहती, त्याच्यापेक्षा द्या नाहीला बाजूला काढून. आता ते लेकरूला फार जीव लावलं होतं. ते म्हणे असं नाही, राहू द्या. नाही नाही म्हणे माझी इच्छा आहे. बरं म्हण तुझी इच्छा. ती म्हणे मग असं कारण मला वृद्धाश्रमात सोडा. मग वृद्धाश्रम त्यासाठीच खोलले, प्रत्येकाने आपली आई नेऊन सोडायची. बरोबर आहे की नाही? हा म्हणा ना. आपल्या खेड्यात नाही, अजून सिटीत त्रास होतो जास्त. ज्या वेळेस त्या लेकराने आपल्या आईला गाडीत घेतलं आणि वृद्धाश्रमात घेऊन चालला. आश्रमात घेऊन गेल्यानंतर त्या मॅनेजरने ओळखलं का रे जी आई आलेली आहे ती फार महान आहे, फार मोठ्या घराण्यातली आहे. त्या लेकराला सांगितलं बाळा सगळ्यात चांगली खोली मी राहायला देतो, तुला माहित नाही कोण आहेस. त्यांनी सांगितलं कोण आहे रे बाळा. विचारलं, खोली वगैरे पाहून आले नवरा बायको आणि म्हणे कोण आहे. म्हणे बाबा आमचं एक अजून आश्रम आहे, अनाथ आश्रम आहे, आणि त्या अनाथ आश्रमात ही आई आली होती. म्हणे कशासाठी आली होती. म्हणे तू अनाथ म्हणून तुला आश्रमात सोडलो तर तुला घ्यायसाठीच ती आली होती. ऐका जरा, तू जेला तू सोडण्यासाठी आला पण तूच अनाथ होता, आणि अनाथ असताना ती आई तुला घ्यायला आली कोणाचा आधार नाही म्हणून, आणि तिने तुला लहानचं मोठं केलं. तिने तुला सर्व पैसा पुरवला, जे लागल ते धन पुरवलं, मोठं केलं, नोकरी लावली, कष्ट केले, तुला लहानचं झोळीतून मोठं करून घेतलं. आणि आज तू आईला त्याला तेवढ्या पुरतं जरा शॉक बसला. अरे अनाथ आश्रमात होतो मी, या आईने मला शेती दिली, सर्व दिलं, मला काय कमीच केलं नाही. ह्या आईने बंगला दिला, ह्या आईने मला सगळं दिलं, शिकवलं, मोठं नोकरीला लावलं. थोडं तेवढ्या पुरतं तेवढं त्याला थोडंसं कस तरी झालं. नाही नाही घरी घेऊन गेलं पाहिजे. पण तेवढ्यात तिकडून जगदंबा होती. ते नाही नाही परत थंड झाला बर्फासारखा. अरे कुठं थंड व्हावा, कुठं गरम व्हावं याची तर जाणीव पाहिजे ना, कुठं विचार करावा. परत सांगितलं नाही नाही आई राह तू. आई राहिली. तुम्हाला खरंच सांगतो, ज्या वेळेस तो घरी गेला, कर्म कठीण असतं. असं कोरोना काळासारखा एक काळ आला, वेळ आला, पत्नी निघून गेली. आणि पत्नी निघून गेल्यानंतर राहिला तो, त्यालाही अर्धांगी वायू झाला. तोंडाने बोलता येत नव्हतं, डोळ्याने पाहता येत नव्हतं, पायाने चालता येत नव्हतं, घरात कोणी राहत नव्हतं. अक्षरशः सहज मॅनेजर म्हणून सहज निरोप दिला, आई तुझा मुलगा आला होता पण त्याची पत्नी गेली आणि त्यालाही अर्धांग वायू झाला. मॅनेजरला सांगितलं मला घेऊन चला ना त्याच्याकडं, मला भेटायचं आहे. याला आई म्हणतात, लक्षात घ्या. मातृशक्तीला म्हणून नमस्कार करावा. अगोदर जनार्दन स्वामी अगोदर पालखीतून सगळ्यात अगोदर तुम्हाला नमस्कार करत होते की तुमच्यासारखी महान शक्ती त्रिभुवनात नाही आहे. म्हणून त्या शक्तीला नमस्कार करायचे बाबाजी की हो मी तुम्हाला नमस्कार करतो. जेवढं दुःख तुम्ही सहन करू शकतात तेवढं दुःख हे सहन करू शकत नाही. त्रिसरणाच्या टप्प्यावरती धन्य तू ग माते, सर्व संपून राहते फक्त आई तुझे नाते, तुझे नाते. चुकलं तुझं बाळाई रडत धाई धाई ग, रडत धाई धाई ग. घे ना माझी आई ग, घे ना माझी आई ग, घे ना माझी आई ग, घे ना माझी आई ग. लक्षात वेळ त्यानं फक्त एवढं आई आली आणि आईनं प्रवेश केला घरात.
लेकरू पाहिलं तर त्याला हलता येत नव्हतं, बोलतं येत नव्हतं. लेकराजवळ गेलं तर त्या डोळ्यातून असं पाणी यायला लागलं, आई आता नाही सेवा करता येणार. मला कळालं. तेवढ्यात मॅनेजर सांगितलं, आई संध्याकाळचा वेळ झाला, आपण निघूया. म्हणे मी जाण्यासाठी नाही आली, तो जिवंत आहे तोपर्यंत मी सेवा करण्यासाठी त्याच्या आली. ही आई आहे. म्हणून बाबांनो कदर करा. जसं बाप लेकीचं कदर करतो, कारण मुलाच्या डोक्यावर 4 वेळेस बापाने हात ठेवण्यापेक्षा एकदा तरी लेकीच्या डोक्यावर बापाने हात ठेवला पाहिजे. लय आनंद वाटतो तिला. कारण 2 मेहमान असतात, एक बुजुर्ग आपल्या घरातून जायचं राहतं आणि एक मुलगी आपल्या घरातून जायचं राहतं. म्हणून ज्याचं खरं बापपण आणि ज्याचा खरा परमार्थ आणि ज्याचं खरं जीवन धन्य होतं, की ज्याच्या घरात मुलगी जन्माला येते, तेच खरं भाग्यवान असतं, खूप भाग्यवान असतं. तुम्हाला काय सांगा, बापाला कळतं काय असते मुलगी, मुलीला कळतं काय असतं बाप. 10 पट जिव्हाळा मुलीचा बापावर आणि बापाचं मुलीवर असतं, पण ते नातं दोघांनाच माहीत असतं. म्हणून दुःख तिलाही होऊ नये. नुसतं आपण परमार्थ ऐकतो, नुसतं देवदेव ऐकतो, पण हा संसार कसा असावा आणि संसारात कसं जगावं हेही कळालं पाहिजे. किती वाईट परिस्थिती आपल्याला दिवसेंदिवस ऐकायला भेटते. म्हणून सगळ्यांनी सक्षम व्हा. अत्याचारापासून लाचार बनू नका आणि लाचारीपासून आपलं जीवन बर्बाद करू नका. अगदी कडक व्हा, कडक जीवन जगा. धर्माचं पालन करताना पातिव्रत्य धर्माचं नक्की पालन करा. परमेश्वर आपल्या घरात आल्याशिवाय राहणार नाही हे तुम्हाला सांगतो. कधीच ढळू नका आता इथून पुढे. कधीच आपल्या वर्मापासून, आपल्या धर्मापासून, आपल्या कर्मापासून एक किंचित सुद्धा विचलित होऊ नका, अजिबात होऊ नका. तरच आपला हा धर्म, ही माती ही आपल्याला साक्ष देईल, ही साथ देईल. तरच साज घातल्याशिवाय राहणार नाही. म्हणून बाबांनो विनंती आहे, ह्या ठिकाणी भगवान शंकराच्या या महान पर्वणीला पावन व्हायचं असेल, कारण शनी प्रदोष आहे, या पवित्र पर्वणीमध्ये आपण जर पुण्यवान आपल्याला ठरवायचं असेल तर नक्की या धर्माच्या आधारावरती आधार घेऊन जीवन जगा. कारण पुढं खूप सुंदर आपल्याला चिंतन करायचं होतं, परंतु आमच्या लखन बाबांनाही थोडंसं वेळ द्यायचा होता. परंतु प्रसादाला वेळ झाला, आम्हाला यायला वेळ झाला. परंतु काही झालं बाबांनो, एकत्रित राहा, संघटित राहा. खूप खूप त्या देशातलं फक्त एकदा टीव्हीवर बघा, असे लोकांना वरती टांगून दिलं. काही लोकांना माता भगिनीवर वाईट अत्याचार करण्यात आले. जे फक्त आपण इतिहास ऐकत होतो तो इतिहास परत घडायला लागला. तो आपल्या भारताच्या मातेत आणि भारताच्या देशात घडता कामा नाही. त्याच्यासाठी सज्ज व्हा, सगळ्यांनी सज्ज राहा, खरंच राहा, मनापासून राहा. काही झालं तरी संघटित व्हा. जिथं सप्ताह असेल, जिथं प्रवचन असेल, जिथं कीर्तन असेल, त्या निमित्ताने एकत्र या. एक विचारी व्हा, एक आचारी व्हा. आणि आपल्याला संघटित झाल्याशिवाय आपलं हे हिंदुस्तान खरं टिकणार नाही. आपल्याला जसं राजमाता जिजाऊ, अहिल्यामाता, लक्ष्मीबाई यांचा आदर्श घेऊन आपल्याला जगायचा प्रयत्न करा. आणि तोच जर आपल्याला प्रयत्न आपल्याकडून सफल झाला तर आपली जीवनाची नौका भवसागर पार केल्याशिवाय राहणार नाही. हीच या ठिकाणी तुम्हाला सांगायचं आहे. खूप खूप तळमळीने सांगायचं आहे. आम्ही दिवसातून 5 ते 10 गाव फिरतो, 1 तास झोपतो. 1.5 ते 2 महिने झाले. 2 वाजता निफाडला यायचं कारखान्यावरती, 3-4 वाजता उठायचं, 4 वाजता भगवान शंकरला स्नान घालायचं, अभिषेकला 5 वाजता बसायचं, 7:30-8 वाजता गाडीत बसून परत प्रवासाला सुरुवात करायची. काय एवढा प्रवास करतो, काय एवढा प्रयास करतो, काय एवढी प्रार्थना करतो की जे भगवान शंकराच्या आणि जनार्दन बाबाच्या कृपेने आमच्या झोळीत मिळालं, त्या झोळीतलं तुम्हालाही मिळावं एवढीच विनंती असते. बाकी काय आहे? आम्हाला कुठं अपेक्षा आहे? आम्हाला कुठं वेळ आहे? आम्हाला कुठं कुठल्या प्रकारच्या इष्टिटी कमावायच्या आहे? आम्हाला कुठं धन पाहिजे? आम्हाला कुठं मान पाहिजे? कुठं आम्हाला कुठं सन्मान पाहिजे? काही नाही. जे द्यायचं ते भगवान जनार्दन बाबांना आणि भगवान शंकराने भरभरून दिलेलं आहे. ती अपेक्षा तुमच्याकडे. निरपेक्ष मुनीम दक्ष
आम्ही निष्कामतेनं निष्कलंक जीवन जगण्याचा आम्ही निश्चित प्रयत्न करणार आहोत. धर्माच्या साठी आमचं कणकण, आमचं मन, आमचं जीवन वाहून देऊ, परंतु आम्ही धर्म निश्चित जागवण्याचा प्रयत्न करू. हा भगव्याचा स्वाभिमान छत्रपती शिवरायांनी जसं जागावला आणि त्या भगव्यामुळं आपण छत्रपती शिवरायांच्या कृपेनं, आशीर्वादानं आज एवढ्या मोठ्या सभामंडपात मान ताट करून बसतो. ती शिवरायांची कृपा आहे, छत्रपतींची कृपा आहे. ती जागृत होण्यासाठी पुन्हा एकदा एखादी जिजाऊ व्हा, पुन्हा एकदा राणी लक्ष्मीबाई व्हा, आणि पुन्हा एकदा एखादी अहिल्या व्हा, किंवा पुन्हा एकदा कुठंतरी आपल्याला महान एखादी अंजनी माता व्हा, एखादी सुमित्रा माता व्हा, आणि आम्हाला परत राम द्या, आम्हाला परत हनुमान द्या, आणि आम्हाला परत छत्रपती शिवराय द्या. हे आमच्या भारत देशाचं रक्षण. हिंदवी स्वराज्य स्थापन करून भगवा तुम्ही पडकाविला, भगवा तुम्ही पडकाविला. मुजरा मानाचा तुम्हाला राजे, मुजरा मानाचा तुम्हाला, मुजरा मानाचा तुम्हाला राजे, मुजरा मानाचा तुम्हा राजे. पुन्हा जन्माला या राजे, पुन्हा जन्म. 10 वाजले. फक्त एवढंच सांगून जातो की तळमळीनं आता जागा. खूप गरज, तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने खूप मन भरून जातं की आपल्या लोकांना कळायला लागलं की धर्म मंडपात जायला पाहिजे. धर्माचं अंग आपण एकच छोटंसं सांगतो की खूप गरीब माता आहे, तिला वाटलं आपणही काहीतरी भाग घ्या, आणि तिला एक संतांनी सांगितलं की काही काळजी करू नको, सोमवारच्या दिवशी फक्त एक बिल्व जळ व्हा, तुला 1000 अश्वमेघाचं यज्ञाचं पुण्य मिळेल. तिने ऐकलं, तिचा फायदा तिला झाला. आपणही लाखो हजारो यज्ञाचं पुण्य मिळू शकतो तो सद्गुरू जनार्दन स्वामींच्या या पवित्र धर्म मंडपात. हेच तुम्हाला सांगून ही सेवा सद्गुरूंच्या पवित्र चरणी समर्पित करून रजा घेऊया. नारायण नारायण ओम सत्यनारायण नारायण ओम नारायण नारायण ओम. पुढची जी पंगत आहे ती आपल्याला त्यांनी जागेवर उभं राहायचं आहे. सुनीताताई आहे, त्यांनी लवकर डुबेताई कृपया यायचं आहे. सो शिवा कोण आहे यांचं कृपया गोंदेगावकर, त्यांनी पुढे यायचं आहे. जय जनार्दन समोर या. इकडं महिला मंडळाचं खास वर्षातून एकदा अनुष्ठान असतं. यावर्षी ते अनुष्ठान 2 दिवसाचं आहे. मागच्या वर्षी किती दिवस होतं? 1च दिवस होतं. एका दिवसात बसायलाच त्यांना वेळ लागतो दुपार, आणि 4 वाजता तर गुंडाळायला वेळ लागतो. जप होत नाही, तप होत नाही. यावर्षी पूर्णपणे व्यवस्था केल्या जाईल. 2 दिवस मोजून ज्या आईनं भगवान शंकराला, साक्षात जनुबाबाला आपल्या कुशीतून जन्म दिला, त्या आईसाठी आपल्याला 2 दिवस अनुष्ठानला बसायचं आहे. लक्षात घ्या. आणि सुंदर आपल्याला कार्यक्रम 2 दिवस सत्संगही ठेवायचा. त्यानिमित्ताने 2 ते 3 दिवस या ठिकाणी कथा पण राहील. 2 ते 3 दिवसाची कथा राहील. तुम्हाला कथा पण ऐकायला भेटेल, हे पण लक्षात राहू द्यात. त्यानिमित्ताने आम्ही स्वतः तुम्हाला शिवमहापुराण कथा या ठिकाणी ह्या व्यासपीठावरून देऊ. आणि म्हणून आपण सर्वांनी ज्या दिवशी पत्रिका येईल त्या दिवशी जेवढ्या महिला मंडळ आहे हजारो न येऊ, कारण पंक्ती आत्ताच तुमच्यासाठी प्रसाद वाटला गेलेला आहे पंक्तीचा. म्हणून तो कार्यक्रम अति भव्यदिव्य आपल्याला करायचा आहे. इतकं शिस्तबद्ध राहणार आहे तो कार्यक्रम. ते अनुष्ठान म्हणजे एक आपल्यासाठी उपासना, आणि विशेष म्हणजे ते अनुष्ठान म्हणजे एक साधना आहे, जेणेकरून अनुभूतीचा अनुभव या धर्ममंडपात तुम्हाला आल्याशिवाय राहणार नाही. त्याच्यासाठी 2 दिवस आपण आपलं सर्वस्व त्याग घराचा थोडासा कोयना केला पाहिजे, आणि 2 दिवस जनार्दन स्वामींच्या या सेवेमध्ये या धर्ममंडपात येऊन मौन धरून ते अनुष्ठान आपल्याला करायचं आहे. जय जनार्दन, जय जनार्दन, जय जनार्दन, जय जनार्दन. शिवनाथ भाऊ बाबाजींकडून नारळ घेऊन जायचं आहे. या पुढची पंगत बुक झालेली. नारळ द्या, एक हार द्या तिथं. चला आरतीवाले आरतीची तयारी करायची. सर्वांनी आरतीसाठी जागेवर उभं राहायचंय. संताने सरता केलो तै शबरी
तयारी करा. आजच्या पंक्तीचे अन्नदाते भाऊसाहेब भाऊ जोडी जोडीनं आरतीसाठी उभं राहायचंय. चंदनाने मोरी आरतीची तयारी करा दादा. चंदनाने मोरी गुण दोष यासी. भाऊसाहेब दादा पालखी पुढे एक जोडी. हा बरोबर. त्यांनी आज अन्नदान दिलेलं आहे, त्यांनी आरतीसाठी समोर यायचं आहे. सुख करता दुःख करता भरता विघ्नाची निर्वे पूर्वी प्रेम कृपा दयाची सर्वांगी सुंदर वट शेंदुराची कंठे धडके माळ गळा शोभे माळ मुक्ता फळाची. जय देव जय देव जय मंगल मूर्ती वा श्रीराज मूर्ती. दर्शन मात्रे मन स्मरणे मात्रे मन कामना पुरती. जय देव जय रत्ना खजिता फरा तुझ गौरी कोमरा चंदनाची ओटी कुंकुम केशरा हिरे जडिता मुकुट शोभरा रुंधुनते द्रौपोरी चरणी घागरिया. जय देव जय देव जय मंगल मूर्ती वा श्रीराज मूर्ती. दर्शन मात्रे मन स्मरणे मात्रे मान कामना पूर्ती. जय देव जय देव लंबोदर पितांबर फणीवर वंदना सरा सोंड वक्र तृणा त्रिनयना दास रामाचा भटबाई जजना संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर बंधना. जय देव जय देव जय मंगल मूर्ती हो श्रीराज मूर्ती. दर्शन मात्रे माट स्मरणे मात्रे मान कामना पूर्ती. जय देव जय 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 त्र्यंबक राज निर्जानाथा गंगाधरा हो त्रिशूल पाणी नमोनील ग्रीवा जय जय करा. वृषभारूढा फणिभूषणा तू दशभुज पंचानना विभूती बाळा हो. जय जय त्र्यंबक राज गिरिजाधरा शूलवाणी शंभोनिल ग्रीवा संजय ग्रामो. पडले गो हत्याचे पातक गौतम श्री हो जाणे तप मांडले ध्यानांतरी हो. प्रसन्न हो मणी राणे स्नाना दिदली गोधावरी हो. औदुंबर मुळे प्रगटे पावन त्रैलोक्याचे करी हो. जय जय त्र्यंबकराज गिरिजानाथ गंगाधराओ. शूलवाणी शंभोनिल ग्रीवा संजय ग्रामो. दंडकुशावर ताता महिमा भाचे वर्णो किती हो. आणि काही बहु तीर्थे गंगा द्वाराधीन पर्वती हो. वंदन मार्जन करता त्यांचे महाघोषणा सती हो. या दर्शन मात्रे प्राणी मुक्तीचे पावती हो. जय जय त्र्यंबकराज गिरिजानाथ गंगाधरा शूलवाणी शंभोनिल ग्रीवा संजय ग्रामो. हो. ब्रह्मगिरीची भावे जाना प्रदक्षिणा जरी गडे हो. तैतय काया कष्टी जव जव चरणी रुपती कडे हो. तव तव पुण्य विशेष निमिष अवघे दासी जडे केवळ तो स्वरूपी काळ त्यांच्या पाया पडे हो. जय जय त्र्यंबकराज गिरिजानाथ गंगाधराओ. शूलवाणी शंभोनिल ग्रीवा संजय ग्रामो. आलावणी आणि जबदन सकळ की पुरुष मन कामना संतती संपदी सियांती पद्मेशी अभयातनावो. शिव नाम जपदा वाटी आनंद माझा बळा गोसावी नंदन विसरे संसार भवयातनाओ. जय जय त्र्यंबकराज गिरिजानाथ गंगाधराओ. शूलवाणी शंभोनिल ग्रीवा संजय ग्रामो. सद्गुरु स्वामी जनार्दन मूर्ती प्रेमे करोणी आरती मळ साजन नीती देवी गौरी वक्रदये गावी. जनार्दन नाम तया देवी त्यागी संसार अज्ञानधार कराया दूर प्रगट तेजाची ज्योती प्रेमे करोणी आरती. सद्गुरु स्वामी जनार्दन मूर्ती प्रेम
ज्यांच्या हृदय प्रभू नाम करीते स्वयंकारी राम शिवाचे करे भक्त परम उभे जय जळी तनो देव होय पदलुळी परिणा चिंता चित्ती प्रेमे करोणी आरती सद्गुरु स्वामी जनार्दन मूर्ती प्रेमे करोणी आरती काढुनी वसतिगृह शाळा भक्तीचा पूर्वीजात बाळा हृदय शंकर शिव भोळा ज्ञान रसुरसने उपदेश नाम शोघोष अंत बनले जारुती प्रेमे करोणी आरती सद्गुरु स्वामी जनार्दन मूर्ती प्रेमे करोणी आरती बांधले शिवालय कितक भक्तीचे गणविठचे प्रतिका तयाचा स्वामी जनार्दन प्रेम बोध करे नाम तया करी प्रभू पणते प्रेमे करोणी आरती सद्गुरु स्वामी जनार्दन मूर्ती प्रेमे करोणी आरती हो धूप दीप झाला आता कापूर आरती आता कापूर आरती रत्नादळी सिंहासनी जनार्दन मूर्ती कर्पूरा सम निर्मळ माझे मानस राहू दे माझे मानस राहू दे कर्पूरा समभाव भक्तीचा वाहू दे द्रौपदी पदाला आता कापूर आरती आता कापूर आरती रत्नादळी सिंहासनी जनार्दन मूर्ती ओम श्री राम दैनी राम हृदय मूर्ती देवा हृदय मूर्ती भाव भक्त केली देवा कापूर आरती द्रौपदी पदाला आता कापूर आरती आता कापूर आरती रत्नादळी सिंहासनी जनार्दन मूर्ती ध्यान करे नान करे काही देवा न करे काही शब्द रूपे गुंकुलमाला वाहतो माई द्रौपदी पदाला आता कापूर आरती आता कापूर आरती रत्नादळी सिंहासनी जनार्दन हो गाडी गणपती जनार्दन पागिन रूप तुझे तुमेव माता पिता तुमेव तमेव बंधु सखा तुमेव त्वमेव विद्याधर तमेव तमेव सर्वं ममेव देव कायेन वाचा वदने वर्यावदान सर्वयन्तं सकलपरस्मै नारायणो ब्रह्मनारायण कृष्णदामोदर वसुदेवाय श्रीधर माधव गोपिका वल्लभ जनकनायकं रामचंद्र भजे हरे राम 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 हरे कृष्ण 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 हरे राम 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 हरे कृष्ण राधा कृष्ण हरि ओम यज्ञनि अद्वैत देवस्थानि धर्माणि प्रतमाण सतिः नाकमहिमाणं सचंत्र यत्र पूर्वे सांधा सन्ति देवा ओम राजाधिराजाय प्रसय्य साहिने नमो वै वैश्रवणाय कुर्मे समे कामान काम कामाय वह्यं कामेश्वर वैष्णवतातु कुबेराय वैश्रवणाय तुमच्या चरणावरी घ्यावी घ्यावी नाता तुमच्या चरणावरी माझा माता साखरेचे दुकान बाजारात साखरेचे दुकान बाजारात राम नाम साखर भरली जात राम नाम साखर तेथे जमले बहुत साधू संत तेथे जमले साधू घ्यावी घ्यावी साखर गुरुनाथा घ्यावी घ्यावी साखर गुरुनाथा तुमच्या चरणावरी माझा माता साखरेचा घेऊन अनुभव साखरे जागे मुनी अनुभव तृप्त झाले कैलासी जनार्दन झाले किती लागो तुमची गुरुना घ्यावी घ्यावी साखर हो घ्यावी घ्यावी साखर गुरुनाथा चरणावरी माझा घ्यावी घ्यावी साखर गुरुनाथा तुमच्या चरणावरी माझा
पावन सागर माझी ग गाणी म्हणे माझी गावी जनी गौरांची जी तूक मावी जगात